आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नामपूरला नगरपंचायतचा दर्जा मिळविण्यासाठी न्यायालयातील रीट याचिका दाखल। बागलाण तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपालिका नामपूर आहे। गावचा भौगोलिक विस्तार झपाट्याने वाढत असून वाढत्या लोकसंख्येला रस्ते, वीज, पाणी सारख्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात ग्रामपालिका अपुऱ्या निधी अभावी अपयशी ठरत असून शासनाने तात्काळ ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी नामपूर ग्रामपालिका सदस्य मनिंदर सावंत यांनी नुकतीच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। सन 25 मार्च 1937 रोजी नामपूर ग्रामपंचायतची स्थापना झाली। तालुक्यात सर्वात मोठे कामकाज असलेली ही ग्रामपालिका आहे। मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नामपूरची पूर्वीपासून ओळख आहे। व्यापारीदृष्ट्या 52 खेड्यांचे नेटवर्क नामपूरला जोडले गेले आहे। खेड्यापाड्यावरील बहुसंख्य लोक नामपूरलाच वास्तव्य करतात। 10-12 नववसाहती निर्माण झाल्या आहेत। आजच्या घडीला नामपूरची लोकसंख्या 30,000पेक्षा पुढे गेली असून मतदारसंख्या 18,000पेक्षा जास्त आहे। गावात 6 वार्ड असून 17 सदस्य निवडून येतात। शासनामार्फत येणारा ग्रामपालिकेचा निधी गावाच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी अपुरा पडत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडविणे लोकप्रतिनिधीला व प्रशासनाला कठीण झाले। वास्तविक पाहता जिल्ह्यातील कळवण, त्र्यंबकेश्वर, ओझर, देवळा या आदी ग्रामपालिका होत्या, आता नगरपंचायत झाल्या। तर मग नामपूर नगरपंचायत होण्यास अडचण काय? सक्षम राजकीय नेतृत्वाच्या अभावाने इतके दिवस नामपूर नगरपालिका होऊ शकली नाही अशी खंत जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत। नामपूरला कृषी बाजार समितीसह सर्वच राष्ट्रीयकृत बँका, उच्च महाविद्यालय, वीज मंडळाची कार्यालय, पोलीस ठाणे, भूमी अभिलेख कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाने या सर्व गोष्टी उपलब्ध असताना नामपूरला नगरपंचायतीचा दर्जा का प्राप्त होत नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। नामपूर गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नामपूरला नगरपंचायतचा दर्जा मिळणे काळाची गरज बनली आहे। याबाबत ग्रामपंचायत सदस्य मनिंदर सावंत यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोकले। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।